उपवासाचे भाजणीचं थालपीठ, उपवासाची भाजणी, त्याच्यानंतर दाण्याचा कूट, मीठ, जिरे, थोडंसं लाल तिखट, लाल मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, दही आणि इथे एक बटाटा किसून घेतला आहे. सगळं मळून घेऊयात मस्तपैकी. आता थोडं दही आणि बटाट्याचा जो पीस होता त्याच्यामुळे एवढं हे झालेलं आहे. आता थोडंसंच पाणी टाकूयात आपण आणि त्याचा घट्ट पीठ मळून घेऊयात. अगदी 2च मिनिटात गोळा झालेला आहे तयार. आता तो झाकून ठेवूयात. काकडी किसून घेतली आहे, त्यात घट्ट असं दही टाकूयात. थोडासाच दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ आणि मिक्स करूयात. चवीनुसार थोडीशी साखर. ही आपली साधी कोशिंबीर थालपीठाबरोबर तयार आहे. ते 15 मिनिटं थालपीठाचं पीठ भिजू दिलं होतं. आता त्यातला एक गोळा घेऊयात आणि तो मी ह्या पाटावरती लाटून घेणार आहे. इकडे तवा तापायला ठेवलेला आहे. तर आपण छान पोळपट लाटण्याचा वापर करून किंवा असं पण तुम्ही थापू शकता. तुम्हाला जसं योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही थालपीठ करा. हे थालपीठ आपलं थापून तयार आहे. आता तव्यावरती टाकूयात आणि गॅस थोडासा मोठा करते. झाकण ठेवूयात म्हणजे छान होईल. झाकण काढूयात आता आणि एका साईडनी आपलं थालपीठ झालेलं असणार आहे. आता हे दुसऱ्या साईडनी पण भाजून घेऊ आणि मग नंतर तूप सोडू. दुसऱ्या साईडनी थालपीठ आपलं भाजतंय तोपर्यंत आपण तूप सोडूयात सगळीकडे. तुपाचा खूप धूर येतो त्यामुळे मी पूर्ण थालपीठ भाजल्यानंतर मग तूप लावते. हे थालपीठ एकदम खमंग लागतात. शिंगाड्याच्या पिठाचे, राजगिऱ्याच्या पिठाचे आहेत हे. गरमागरम थालपीठ आपलं तयार आहे. इथे मी कोशिंबीर घेतलेली आहे. कोशिंबीर आणि थालपीठ, उपवासाचं थालीपीठ आणि कोशिंबीर.